निवडणूक आयोगाला मोठा दिलासा। लोकसभा निवडणुकीआधी दाखल करण्यात आलेल्या ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या। इलेक्टोरल बॉन्डमध्ये फ्युचर गेमिंग कंपनीने 5 वर्षात दिली 1368 कोटींची देणगी। दुसऱ्या क्रमांकावरील मेगा इंजिनिअरिंगने दिली 966 कोटींची देणगी। मात्र हे निवडणूक रोखे कोणत्या पक्षाला दिले त्याची माहिती नाही। यादीमध्ये बीजी शिर्के कन्स्ट्रक्शनचंही नाव। मनसेला जय महाराष्ट्र करणारे मनसे नेते वसंत मोरे यांनी घेतली उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांची भेट। वसंत मोरे यांनी काल शरद पवार यांची घेतली होती भेट। अदानी इलेक्ट्रिसिटीने मुंबईमध्ये भारतातील आघाडीची पॉवर युटिलिटी म्हणून अव्वल स्थान राखलं कायम। ऊर्जा मंत्रालयाच्या वार्षिक एकात्मिक रेटिंग आणि रँकिंगच्या 12व्या आवृत्तीमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटीने प्रथम क्रमांकाचं स्थान राखलं कायम। पंतप्रधान मोदी आज दक्षिण दौऱ्यावर 5 दिवसांच्या दौऱ्यामध्ये तेलंगणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकचा दौरा करणार। आज तेलंगणाच्या मलकाजगिरीमध्ये रोड शोनं होणार मिशन साऊथची सुरुवात। आप प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गुजरातमध्ये करणार प्रचाराला सुरुवात। वडोदरा इथून आपल्या आपच्या लोकसभा प्रचाराला होणार सुरुवात। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही राहणार उपस्थित। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते BS येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। 17 वर्षांच्या मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर काल रात्री गुन्हा दाखल। अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान एकाच चित्रपटामध्ये दिसणार। अंदाज अपना अपना 2 अपडेटमध्ये दोघेही काम करणार। अभिनेता आमिर खानची माहिती। IPLच्या आगामी हंगामासाठी मेंटॉर म्हणून गौतम गंभीर KKR संघामध्ये सामील। नोव्हेंबर 2023 मध्ये शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये गंभीरची मेंटॉर म्हणून नियुक्ती। निवडणूक रोख्यांमधून भाजपने कसा पैसा कमवला याचा सुप्रीम कोर्टाने पर्दाफाश केला। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भाजपवर टीका। वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेमधील मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघामध्ये आज एलिमिनेटर सामना होणार। जिंकणारा संघ अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।